नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2026 मधील जेवढेही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्या क्रीडा स्पर्धावरील इम्पॉर्टंट प्रश्न 2026-27 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. बरेच प्रश्न तुम्हाला याच व्हिडिओच्या अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत परीक्षेमध्ये. क्लिअर? त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. एक एक प्रश्न व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे लिहून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला, जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर आपल्या प्यारा भारताने पर्याय क्रमांक डी एकूण 114 पदके जिंकलेली आहेत. लक्षात घ्या, 114 पदकांसकट आपला भारत देश प्रथम क्रमांकावरती आलेला आहे. या 114 मध्ये 102 सुवर्ण पदके आहेत, 9 रौप्य पदके आहेत आणि 3 कांस्य पदक आहेत. 114 मेडल सकट 114 पदकांसकट भारत 1 नंबरला आहे. 11 पदकांसकट जपान 2 नंबरला आहे आणि 5 पदकांसकट अर्जेंटिना 3 नंबरला आहेत. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, फक्त बघत बसू नका, टाइमपास करू नका. वही पेन घेऊन मी अजून एकदा सांगतो, घेऊन बसा. 2 नंबरचा प्रश्न लिहून घ्या. खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 चे सर्वसाधारण विजेते राज्य कोणते ठरलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे राज्य या ठिकाणी विजेतेपद म्हणजेच अव्वल स्थानी आलेलं आहे खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 मध्ये. जर तुम्हाला असं विचारलं पहिलं खेलो इंडिया आदिवासी खेळ कधी झाले, तर याच वर्षी 2026 मध्ये पहिले खेलो इंडिया आदिवासी खेळ आयोजित करण्यात आले होते. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्या आदिवासी खेळाचा शुभंकर होता मोरवीर, बरोबर. आणि हे जे काही खेळ होते ते कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले होते, तर छत्तीसगड राज्यामध्ये, ज्याच्यामध्ये कर्नाटक अव्वल स्थानी आला आहे. कर्नाटकने एकूण या ठिकाणी 38 पदके जिंकलेत. त्या 38 मध्ये 23 या ठिकाणी सुवर्ण पदके आहेत, 8 रौप्य पदके आहेत आणि 7 कांस्य पदक आहेत. 1 नंबरला कर्नाटक आहे, 2 नंबरला ओडिसा आहे, 3 नंबरला झारखंड आहे आणि 4 नंबरला 20 पदकांसकट महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्याने 20 पदके जिंकले, ज्याच्यामध्ये 6 सुवर्ण आहेत, 10 रौप्य आहेत आणि 4 कांस्य आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे जे काही सगळे प्रश्न आहेत आपल्या येणाऱ्या 6 महिन्याच्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला समावेश करून देणार आहेत. पीडीएफ कशी घ्यायची मी तुम्हाला सांगतो. जानेवारी 2026 ते जून 2026 या 6 महिन्याची पीडीएफ आपण 1 जुलै 2026 ला लॉन्च करत आहोत, ज्यामध्ये सुरुवातीच्या 6 महिन्याचे तुम्हाला विशिष्ट संभाव्य चालू घडामोडीचे प्रश्नोत्तर वन लाइनर फॉर्मॅटमध्ये मिळून जातील. सोबत 15 ते 20 परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यावरती वन लाइनर प्रश्नोत्तर मिळणार आहेत. ही पीडीएफ तुम्हाला किती रुपयाला मिळणार आहे? 99 रुपयाला पीडीएफ तुम्हाला मिळेल. हे 99 रुपये तुम्हाला या स्कॅनरला स्कॅन करायचे आहेत. 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करून घेतो आणि 1 जुलै 2026 ला तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 3, 2026 चे जे काही आयपीएल झालेलं आहे, आयपीएल म्हणजे काय, फुल फॉर्म काय, इंडियन प्रीमियर लीग, त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आरसीबीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2026 जे काही आयपीएल झालं, आयपीएल 19 म्हणजे 19व्या क्रमांकाचं आयपीएलचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. आयपीएल 19 म्हणजेच काय, 19व्या क्रमांकाचं संस्करण. शेवटचा फायनल सामना कोणकोणत्यामध्ये झाला, तर आरसीबी आणि गुजरात टायटन्स या दरम्यान झाला. आरसीबी विजेता ठरला तर जीटी म्हणजेच गुजरात टायटन्स उपविजेता ठरला. फायनल मॅच कोणत्या स्टेडियमवरती झाली, तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी. हे जे काही आयपीएल झालं, आयपीएल मध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळाली, तर ऑरेंज कॅप सर्वप्रथम सगळ्यात जास्त धावा काढणाऱ्या खेळाडूला दिली जाते. वैभव सूर्यवंशी यांना भेटली आहे. राजस्थान रॉयल्स कडून खेळतात, 776 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. अशा प्रकारे पर्पल कॅप सुद्धा दिली जाते. पर्पल कॅप ही या ठिकाणी सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला दिली जाते. कोणाला दिली? कागिसो रबाडा, जो की गुजरात टायटन्स कडून खेळतो आणि 29 विकेट्स त्यांनी घेतलेत आयपीएल 19 मध्ये. हे झालं पुरुषांच्या आयपीएल बद्दल. अशाच प्रकारे महिलांचं देखील या ठिकाणी आयपीएल आहे, बरोबर. तर 2026 महिलांच्या जे काही प्रीमियर लीग झाला त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे?
विशेष म्हणजे याही ठिकाणी योग्य उत्तर आहे RCB. म्हणजेच RCBने 2026 मध्ये पुरुषांचं आणि महिलांचं दोन्हीही IPL या ठिकाणी जिंकलेलं आहे. हे जे काही महिलांचं IPL आहे यावर्षी 2026 मधील चौथ्या क्रमांकाचं संस्करण होतं. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. या ठिकाणी महिलांचा जो काही फायनल सामना झाला होता तो झाला होता RCB आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये. फायनल सामना झाला बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वडोदरा या ठिकाणी, आणि यांच्या देखील मध्ये ऑरेंज कॅप दिला जातो सर्वात जास्त धावा काढणाऱ्या खेळाडूला. कोणी काढल्या? स्मृती मंदाना RCB कडून आहेत 377 धावा, आणि पर्पल कॅप देण्यात आली आहे सोफी डिवाइन या ठिकाणी गुजरात टायटन्स कडून खेळतात. 17 विकेट्स त्यांनी घेतल्या आहेत. सोबत नंदिनी शर्मा या DC दिल्ली कॅपिटल्स कडून खेळतात. त्यांनी देखील या ठिकाणी 17 या ठिकाणी काय घेतले आहेत? विकेट्स त्यांनी पटकावलेले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 5. मी अजून एकदा सांगतो, एक प्रश्न अत्यंत चाळून घेतलेला आहे. हेच प्रश्न तुम्हाला एक्झामला बघायला मिळणार आहे. थोडीशी भाषा इकडे या ठिकाणी बदलून विचारले जाऊ शकतात. लिहून घ्या. पॅरा तिरंदाजीमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकणारे पहिले चतुर्विध अपंग कोण ठरलेले आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आपल्या पायल नाग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चतुर्विध अपंग म्हणजेच काय? दोन्हीही हात नसणारे, दोन्हीही पाय नसणारे. बरोबर. तर अशा प्रकारच्या या पॅरा तिरंदाजीमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकणारे पहिले चतुर्विध अपंग या ठिकाणी ठरल्यात पायल नाग. भारतीय पॅरा तिरंदाज आहेत, ओडिसा राज्याला बिलॉंग करतात. विजेतेपद तर यांनी जिंकलं सुवर्ण पदक. उपविजेता कोण ठरलं? शीतल देवी, ज्यांना या ठिकाणी सिल्वर मेडल मिळालेलं आहे, रौप्य पदक मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, चायनीज ग्रँड प्रिक्स 2026चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, अँड्रिया किमी अँटोनेली असं या खेळाडूचं नाव आहे. या खेळाडूने 2026च्या चायनीज ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद जिंकलेलं आहे. हे जे काही अँड्रिया किमी अँटोनेली आहे, 2026 मध्ये वेगवेगळ्या जे काही ग्रँड प्रिक्स झाले आहेत, सर्वाधिक ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद या ठिकाणी याच खेळाडूने जिंकलेलं आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. 2026च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 17 पदके या ठिकाणी आपल्या भारताने जिंकले आहेत. कशामध्ये? 2026च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये. कुठे आयोजित करण्यात आलं होतं? तर बिश्केक, किर्गिस्तान या ठिकाणी. आणि हे जे काही 17 पदके आहेत याच्यामध्ये 2 सुवर्ण पदक आहेत, 7 रौप्य पदक आहेत आणि 8 कांस्य पदक आहेत. बरोबर. लक्षात घ्या, भारताने 17 पदके जिंकले आहेत. भारतापेक्षा अव्वल कोण आहे? तर पहिल्या नंबरवरती आहे इराण देश. इराणने एकूण 18 पदके जिंकले, ज्याच्यामध्ये 6 सुवर्ण, 6 कांस्य, 6 रौप्य या पदकांचा समावेश आहे. ठीक आहे. आपल्या ठिकाणी भारताने मध्ये जे 2 गोल्ड मेडल जिंकलेत त्यांची नावे काय आहेत? तर एकाचं नाव आहे सुजित कलकल, यांनी 65 किलोग्राम फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. तर दुसरे आहेत अभिमन्यू मांडवाल, 70 किलोग्राम वजनी गटामध्ये या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. या गोष्टी लक्षात राहतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न लिहून घ्या. ऑल इंग्लंड ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, चीनचा लिन चुन ई असं या खेळाडूचं नाव आहे. पुरुष एकेरीचं विजेतेपद लिन चुन ई या खेळाडूने जिंकलं आहे. तर याच ऑल इंग्लंड ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद वांग झी या देखील चीनला बिलॉंग करतात, त्यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, कार्लोस अल्काराज असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे. स्पेन देशाला बिलॉंग करतो. विशेष म्हणजे पुरुष एकेरीचं विजेतेपद यांनी जिंकलेलं आहे. बरोबर. कार्लोस अल्काराज असं त्यांचं नाव आहे. आणि याच ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद एलेना रायबाकिना यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे, ज्या की कझाकस्तान या देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 10. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे. हे जे काही 2026 मध्ये अंडर 19 म्हणजेच 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक झालं, याचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर झिम्बाब्वे आणि नामिबिया या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. जिंकलं तर भारत, पण कोणाला हरवून? तर इंग्लंडला हरवून. आणि याच ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक मध्ये मालिकावीर या ठिकाणी कोणाला देण्यात आला पुरस्कार? वैभव सूर्यवंशी या खेळाडूला.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11 महत्त्वाचा प्रश्न आहे. 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परत एकदा पर्याय क्रमांक बी फॉर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काय 2026 मध्ये ICC पुरुष T20 विश्वचषक झालं त्याचं 10वं संस्करण झालं. भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलं होतं. चॅम्पियन ठरला आहे भारत. भारताचं हे तिसरं विश्वचषक आहे. याच्या अगोदरचं पहिलं होतं 2007 मध्ये, दुसरं होतं 2024 मध्ये आणि आता तिसरं आहे 2026 मध्ये. क्लिअर. आणि उपविजेतेपद ठरले आहे या ठिकाणी ICC पुरुष T20 विश्वचषकामध्ये न्यूझीलंड हा देश. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12 कोणत्या संघाने रणजी ट्रॉफी 2026चं विजेतेपद पटकावलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जम्मू आणि काश्मीरने रणजी ट्रॉफी 2026चं विजेतेपद जिंकलेलं आहे. सोबत सोबत उपविजेता कोण ठरलाय? कर्नाटक राज्य. कर्नाटक या ठिकाणी काय ठरलंय? उपविजेता पद या ठिकाणी या टीमने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न 79व्या क्रमांकाच्या 2025-26च्या संतोष ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? 13 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्व्हिसेस या टीमने या ठिकाणी 79 क्रमांकाच्या 2025-26 संतोष ट्रॉफीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. अंतिम फेरी आसाममध्ये या ठिकाणी झाली होती. सर्व्हिसेसचा या ठिकाणी 8व्या क्रमांकाचं या ठिकाणी हे चषक होतं. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि उपविजेता ठरलं आहे केरळ राज्य. ही पण गोष्ट मला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14 2026 हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकलेली आहेत? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नॉर्वे या देशाने विद्यार्थी मित्रांनो तब्बल 41 पदके जिंकलेली आहेत हिवाळी ऑलिम्पिकमध्ये. म्हणजेच 2026 विंटर ऑलिम्पिक मेडल टेबलमध्ये तब्बल 41 पदके जिंकली आहेत. कोणी? तर नॉर्वेने. आणि या 41 मध्ये 18 सुवर्ण आहेत, 12 रौप्य आहेत तर 11 कांस्य आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. 41 पदकांसकट नॉर्वे 1 नंबरला, 33 पदकांसकट युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 2 नंबरला तर 20 पदकांसकट नेदरलँड हा देश या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16 2025-26 ची जी काही विजय हजारे ट्रॉफी झाली होती ती कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी विदर्भ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या 33व्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित करण्यात आली होती आणि विदर्भाने महाराष्ट्र नाही सौराष्ट्राचा या ठिकाणी पराभव करत 2025-26 ची विजय हजारे ट्रॉफी या ठिकाणी जिंकलेली आहे, पटकावलेली आहे. पुढचा प्रश्न 2025-26 ची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकलेली आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी 18व्या क्रमांकाची गोष्ट आहे. ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 18व्या क्रमांकाचं संस्करण होतं ज्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं आहे झारखंडने तर आणि उपविजेतेपद जिंकलं आहे हरियाणाने. कशाचं? तर 2025-26च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17 सुलतान अझलान शाह चषक 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेले आहे? 17 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बेल्जियम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या यजमान देश मलेशिया ठरला तर उपविजेता देश या ठिकाणी आपला भारत देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18 भारताचे 95 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झालेले आहेत? 18 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरोन्योक घोष असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अरोन्योक घोष असं त्यांचं नाव आहे. 95 क्रमांकाचे ते बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले आहेत. 94 क्रमांकाचे आहेत मयंक चक्रवर्ती, 93 क्रमांकाचे आहेत आरव डेंगला तर 92 क्रमांकाचे आहेत आर्यन वर्षनेव असं त्यांचं नाव आहे बुद्धिबळ खेळाडूचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी उपविजेतेपद कोण ठरलं आहे? तर केरळ राज्य. क्लिअर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21 जागतिक ब्लिट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये ओपन गटाचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी मॅग्नस कार्लसन या खेळाडूने या ठिकाणी नोदिरबेक अब्दू सत्तोरोव या खेळाडूचा पराभव करत जागतिक ब्लिट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2025चं विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 22 नॉर्वे चेस 2026चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रमेश बाबू प्रज्ञानंद. म्हणजेच आपले बरोबर का नाही आर प्रज्ञानंद. रमेश बाबू प्रज्ञानंद यांनी विन्सेंट किमर यांचा पराभव करत नॉर्वे चेस 2026चं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23 जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025 मध्ये
ओपन गटाचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॅग्नस कार्लसन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, मॅग्नस कार्लसन या खेळाडूने पर्याय क्रमांक सी, नोदिरबेक अब्दुसत्तोरोव या खेळाडूचा पराभव केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा, 18 वर्षाखालील जो काही पुरुषांचा हॉकी आशिया कप 2026 झाला त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारताने या ठिकाणी 18 वर्षाखालील पुरुष हॉकी आशिया कप 2026चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. आणि कोणाला हरवलेलं आहे? तर जपानला या ठिकाणी हरवलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा, फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अलेक्झांडर झ्वेरेव असं या खेळाडूचं नाव आहे. या खेळाडूने या ठिकाणी फ्रेंच ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मीरा आंद्रीवा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मीरा आंद्रीवा असं त्यांचं नाव आहे. फ्रेंच ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27वा, सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. बांगलादेश, भारत, श्रीलंका की नेपाळ? योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी तुम्हाला उपविजेता सांगतो, बांगलादेश आहे. बरोबर? तर योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ट्राय करा, प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही, प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. क्लिअर? आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? 2026 मध्ये जे काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं, उपविजेतेपद कोणाकडे राहिलं, या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि अशाच प्रकारे अन्य कोणकोणत्या टॉपिक्सवरती या ठिकाणी व्हिडिओज तयार करायचे हे मला जाताना कमेंट करा. नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. आणि या ठिकाणी जाता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, आपली जी काही 6 महिन्याची PDF आहे जानेवारी 2026 ते जून 2026, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही PDF घेण्याचा प्रयत्न करा. PDFची किंमत फक्त 99 रुपये आहे, परंतु या 99च्या PDFमुळे तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे. तुम्हाला हा QR कोड स्कॅन करायचा आहे, 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरला 96730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करून ठेवतो आणि आपली PDF 1 जुलै 2026ला संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. ठीक आहे?